श्री राधे गोविंद माधव. आज आपण प्रसाद देवाला बनवत आहे. भोलेबाबाच्या मंदिरात आपण 108 मालपुवे बनवून देणार आहे. त्याच्यासाठी साहित्य घेतले. मी हे तूप घेतले. ते तूप आहे तळण्यासाठी. लागलं तर दूध आहे हे, आणि हे म्हणजे 2-1.5 वाटी कणिक आहे. छोटी अर्धी वाटी गूळ आहे. इथे रवा आहे. इथे आंबा आहे. इथे अश्वगंधा पावडर, अद्रक पावडर आणि थोडंसं आपलं हे आहे काय हे जायफळ पावडर आहे. तर आपण हे सगळं आता मिक्सरमध्ये घालून एक एक करून फिरवून घेणार आहे. आंबा घातला, कणिक घातली, रवा घातला. हे कणिक अजून घालायचे. 108च करायचे. त्याच्यामुळं आपल्याला 1 कप अर्धा हे बंदच करायचं. हे असं, आणि ह्या सगळ्या पावडरी घालायच्या. तर अशा प्रकारे आपण हे थोडं दूध घालायचं. परत लागल्यावर अजून घालायचं. मिक्सरला वाटून घ्यायचं. पातळसर भजी करतो त्याप्रमाणे करून घ्यायचं. मालपोहे पातळ आपण हे करायचं. पण हे पूर्ण दूध होतं. या लागलं तर थोडं पाणी घालायचं. पण देवाला प्रसाद बनवायचा म्हणून दुधातला बनवायचा. थोडंसं दूध ओतूया आपण. थोडं 1, 2, 3 चमचे, 4 चमचे. नंतर आपण त्याच्यामध्ये थोडा खायचा सोडा अर्धा चमचा घालायचा. आतून हे होण्यासाठी. काळे तीळ असतील तर काळे तीळ घाला. खसखस असेल कोणाकडे तर खसखस घाला. आता माझ्याकडे अवेलेबल नाही, त्याच्यामुळे मस्त झालं आहे. अशा प्रकारे बेटर करायचं. अजून अशा आपण 5 घेणार बाऊल मातीचे, किंवा तुम्ही द्रोण घ्या, काय पण घ्या. 108 5मध्ये भरायचे आणि महादेवाच्या मंदिरात भोलेबाबाच्या पिंडीला प्रसाद दाखवायचा. परत त्याच्यातले एक बाऊल गणपतीला ठेवायचा, 1 बाऊल दुर्गा मातेला ठेवायचा, 1 बाऊल राधाकृष्णाला ठेवायचा, 1 बाऊल महादेवाच्या तिथेच ठेवायचा पिंडीजवळ. अजून 1 बाऊल सर्वांना आपण प्रसाद वाटायचा आणि घर निघून यायचं. मला हा उपाय माझ्या गुरुने सांगितलं आहे. अधिक महिन्यात केल्यानंतर तुम्हाला काय मिळो न मिळो, पण एक आनंद देवांच्यासाठी काहीतरी करतो आहे आपण. आता नंतरचा एक व्हिडिओ मी करेन. शेअर करा.
मी नंतर अजून एक व्हिडिओ करणार आहे तळल्यानंतर, कारण रवा भिजाय थोडा मला वेळ लागणार आहे. परत तुम्हाला सगळं तयार झाल्यावर अजून एक व्हिडिओ छोटासा करणार आहे. श्री राधे राधे राधे.